आजच्या लेक्चरमध्ये मी आपणास बेसिक जे कॉन्सेप्ट आहे डाटाबेसचे ते शिकवणार आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. बेसिक कॉन्सेप्टमध्ये बघा, कॉम्प्युटर डेटा काय असतो. द प्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन और कॉन्सेप्ट विच आर क्रिएटेड इन अ कॉम्प्युटर रीडेबल फॉर्म और ट्रान्सलेटेड इंटू सच अ फॉर्म. अशी माहिती ज्याच्यामध्ये फॅक्ट्स असू शकतात, माहिती असू शकते किंवा कॉन्सेप्ट असू शकते, जी आपल्याला रीडेबल फॉर्ममध्ये कॉम्प्युटरमध्ये आपण स्टोअर करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्युटर डेटा. डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये काहीतरी फरक असतो. तर काय फरक आहे तो आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर इन्फॉर्मेशन काय आहे. इन्फॉर्मेशन इज अ युजेबल ॲन्सर टू द कॉन्क्रीट क्वेश्चन. म्हणजे एक प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते म्हणजे काय असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे. जसं मी तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय आहे, तर तुम्ही तुमचं नावचं जे असेल ते तुम्ही मला सांगा, तर ती काय झाली, इन्फॉर्मेशन झाली. आणि जर तुम्हाला सर्वांना म्हटलं तुमचे नावं तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा आणि तो कागद जर माझ्याजवळ तुम्ही दिला, तर ती काय झालं, एक डाटा झाला. डायमेन्शन ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये सिंटॅक्टिक येतात, सिमॅन्टिक येतं आणि प्रॅग्मॅटिक येतं. त्याच्यानंतर ट्रॅफिक सिग्नल्स. इन द सिंटॅक्टिक वी डिफरन्शिएट द 3 कलर रेड, येलो अँड ग्रीन. सिंटॅक्टिकमध्ये आपण जे आहे डिफरंट जे कलर्स असतात त्यांना आपण याच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकतो. तर बेसिक कन्सेप्ट आपण बघितलेलंच आहे. आता ट्रॅफिक सिग्नलचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं की हा ग्रीन आहे, हा येलो आहे आणि हा रेड आहे. द कलर्स आर लिंक टू मिनिंग्स. याला जे कलरमधून आपल्याला एक अर्थ कळत आहे. याला बघितल्यानंतर रेड मीन्स स्टॉप, ग्रीन मीन्स गो. ओके. Only in the pragmatic dimension does the traffic light become usable for the traffic. Red means that the driver of a car must stop. याच्यावरून आपल्याला माहिती मिळत आहे, इन्फॉर्मेशन मिळत आहे की लाल लाईट लागला तर आपल्याला काय करायचं आहे, थांबायचं आहे. आणि ग्रीन जर सिग्नल मिळाला तर आपल्याला समोर जायचं आहे. तसंच इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये अन इन्फॉर्मेशन सिस्टीम एक्सटेंड अ डाटाबेस विथ अ कपल ऑफ सॉफ्टवेअर टूल्स फॉर क्वेरिंग, प्रेझेंटिंग, ट्रान्सफॉर्मिंग अँड ॲनालायझिंग द डेटा. कॉम्पोनंट्स काय काय असेल, डाटा आणि डाटाबेस, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डेटाबेस सिस्टीम आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर इन्फॉर्मेशन सिस्टीम काय असते, जी एक्सटेंड करते डाटाबेसला विथ अ कपल ऑफ सॉफ्टवेअर. म्हणजे काही सॉफ्टवेअरचा यूज करून आपण डाटासोबत जे आहे डाटाला प्रेझेंट करू शकतो, त्याला ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा त्याला ॲनालाइज करू शकतो. Data and database. What is database? Database is a collection of related data, and data is a collection of facts and figures that can be processed to produce information. So what is meant by database? Database is a collection of related data. लक्षात ठेवा, डाटाबेस म्हणजे काय आहे, रिलेटेड जो काही डाटा आहे त्याचं जे कलेक्शन असतं त्याला आपण काय म्हणत असतो, डाटाबेस. अँड डेटा इज अ कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर. आणि डेटामध्ये काय येईल, फॅक्ट्स, फिगर्स, याचं सर्वांचं कलेक्शन म्हणजे डेटा. दॅट कॅन बी प्रोसेस टू प्रोड्यूस इन्फॉर्मेशन. याला सर्वाला आपण काय करू शकतो, प्रोसेस करू शकतो या डाटाला, आणि त्याच्याजवळून आपण इन्फॉर्मेशन जमा करू शकतो. ओके. जसं की मी तुम्हाला म्हटलं न्यूजपेपर आहे आणि त्याच्यामधली आजची ब्रेकिंग न्यूज कुठली आहे, तर तुम्ही मला लगेच सांगाल की ही आहे, म्हणजे ती काय झाली, पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन झाली त्या डाटामधली. दिस इज अ डेटा अँड दिस इज द डाटाबेस. दिस इज डाटाबेस. इनसाइड डेटाबेस देर इज अ डेटा लोकेटेड. What is the DBMS? A software product for the persistent, consistent and application independent storage and management of data is called database management system. So what is in by database? Software product for the persistent, म्हणजे जो डाटा आहे तो persistent म्हणजे नेहमी राहील जोपर्यंत आपण त्याला डिलीट करत नाही. कन्सिस्टंट म्हणजे ॲज इट इज राहील, जसा आहे तसा, त्याला कुठल्याही त्याच्यामध्ये एरर वगैरे किंवा त्याला व्हायरस वगैरे नसेल. अँड ॲप्लिकेशन इंडिपेंडंट म्हणजे तो ॲप्लिकेशनवर डिपेंड राहणार नाही. स्टोरेज अँड मॅनेजमेंट ऑफ डेटा, असं जे सिस्टम अशा टाईपच्या डेटाला स्टोअर करायचं आहे, हे मॅनेज करता आहे, तिला आपण काय म्हणतो, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर तुम्हाला हे पाठ करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचे आहे. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट फॉर द पर्सिस्टंट, कन्सिस्टंट अँड ॲप्लिकेशन इंडिपेंडंट स्टोरेज अँड मॅनेजमेंट ऑफ डेटा इज कॉल्ड database management system. It stores data in such a way that it becomes easier to retrieve. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम अशा पद्धतीनं डाटाला स्टोअर करतं की ते आपण इझिली त्याला रिट्राईव्ह म्हणजे आपण इझिली त्याला काढू शकतो, त्याला मॅनिप्युलेट करू शकतो. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जे काही ऑपरेशन्स करायचे असेल डाटाबेसवर ते सर्व आपण मॅनिप्युलेट करू शकतो त्याला. ओके. कट करायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं, जे काही असेल. अँड प्रोड्यूस इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यातून आपण माहिती मिळवू शकतो.
इथे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम दिसत आहे आणि खाली काय डेटा. तर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम कुठल्या कुठल्या वेल आहे, वेल नोन सिस्टम आहे SQL सर्व्हर तुम्ही ऐकलं असेल, ओरॅकल आहे, MySQL आहे, पोस्टग्री SQL आहे, IBM आहे, DB2 आहे, असे बरेचसे मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मिळतील. DBMS can be interoperated by using standards such as SQL and ODBC. DBMS जे आहे ऑपरेट केले जातं थ्रू द SQL. SQL इज नथिंग बट अ स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. याला काय म्हणतात, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आणि ODBC और JDBC हे ड्रायव्हर्स असतात. त्याच्यानं आपण काय करू शकतो, डाटाबेसमधला डाटा आपण ॲप्लिकेशन प्रोग्रामिंगसोबत जे आहे जोडू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये फेस करू शकतो. ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे .NET असेल, जावा असेल याच्यामध्ये, किंवा व्हिज्युअल बेसिक असेल त्याच्यामध्ये आपण हा डाटा रिट्राईव्ह करू शकतो फ्रॉम द डाटाबेस. अ डाटाबेस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ DBMS अँड वन ऑर मोर डेटाबेस. ही आहे सिस्टम डाटाबेसची, बघू शकता डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आणि याच्यामध्ये वेगवेगळे काय असू शकतात. या सिस्टम एकच आहे DBMS, परंतु वेगवेगळे जे आहे डाटाबेसला ती ॲक्सेस करते. ओके, दॅट इज द डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम दॅट विल मॅनेज मोर दॅन वन ऑर मोर डेटाबेस. ओके, a database system consists of DBMS and one or more database. One or more database it's most important. ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये DBMS आणि याला कनेक्ट कशाने केलेला आहे, वेगवेगळ्या डाटाबेसला हे कनेक्ट होतं. असे n नंबर ऑफ डाटाबेसला हे DBMS कनेक्ट असू शकतं. इन्फॉर्मेशन सिस्टम काय असतं, आणि इन्फॉर्मेशन सिस्टम एक्सटेंड द डेटाबेस विथ अ कपल ऑफ सॉफ्टवेअर टूल्स फॉर क्वेरिंग, प्रेझेंटिंग, ट्रान्सफॉर्मिंग अँड ॲनालायझिंग द डेटा. इन्फॉर्मेशन सिस्टम काय असतं, कलेक्ट करतं, स्टोअर करतं, ॲनालिसिस, प्रेझेंटेशन. जे की डाटाबेसमध्ये जो डाटा आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन प्रोग्राम थ्रू आपल्याला ते प्रेझेंट करायचं आहे, स्टोअर करायचं आहे किंवा ॲनालाइज करायचं आहे, डिलीट करायचं आहे, काही डेटा काही कट करायचा आहे, काही कॉपी करायचा आहे, काही आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. तर ते सर्व करायचं काम कोणाचं आहे, इन्फॉर्मेशन सिस्टम, म्हणजे API म्हणतो आपण ज्याला, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आता आपण बघू फाईल आणि डाटाबेसमध्ये काय काय फरक आहे. तर आयसोलेशन ऑफ डेटा, डेटाचं सेपरेशन. ईच सॉफ्टवेअर अँड ईच ॲप्लिकेशन मॅनेज इट्स ओन डेटा. प्रत्येक सॉफ्टवेअर जे आहे ते स्वतःचं डेटा मॅनेज करतं. द युजर ऑफ वन ॲप्लिकेशन माईट नॉट नो दॅट डेटा मॅनेज इन द अदर सिस्टीम. आता तुम्ही वर्ड वापरत असाल आणि वर्डमधलं जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये ओपन करायचं असेल ते फाईल, तर मे बी ते होणार पण नाही ओपन. ओके, बिकॉज द फाईल सिस्टम इज डिफरंट ऑफ ईच ॲप्लिकेशन. हे याठी इथे जे आहे डिफरंट ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे नाव दिलेले आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे, आणि प्रत्येक जो ॲप्लिकेशन आहे तो स्वतःचा डेटा जो आहे स्वतः मॅनेज करत आहे. डेटा रिडंडन्सी. सम डेटा इज मॅनेज मोर दॅन वन्स इन अ डिफरंट ॲप्लिकेशन. काही काही डेटा जो आहे जर ॲप्लिकेशनमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ॲप्लिकेशन वेगवेगळा डेटा यूज करतो, आणि काही डेटा जो आहे प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कॉमन दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तुमच्या कॉम्प्युटरची मेमरी वेस्टेज जाते. ओके, हा मेजर ड्रॉबॅक आहे फाईल सिस्टीमचा, आणि तो जो ड्रॉबॅक आहे तो आपण हा सॉल्व केला आहे DBMSनं. नीड्स मोर डेटा टू स्टोरेज, डिफिकल्ट टू फाइंड अँड करेक्ट इनकन्सिस्टंट. आणि तुम्हाला कुठला डेटा जर सर्च करायचा असेल कॉम्प्युटरमध्ये, तर तुम्ही डायरेक्टली जे डाटाबेस जर असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्या कमांड देऊन तुम्ही सर्च करू शकता. परंतु जर डाटाबेस नसेल तर मग तुम्हाला मॅन्युअली पूर्ण सर्च करावं लागेल. इट्स व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. डिपेंडन्सी ऑफ डेटा अँड ॲप्लिकेशन. फाईल फॉर्मॅट्स ऑफ इच ॲप्लिकेशन इज वेल अँड एक्झॅक्टली डिफाईन. प्रत्येक जे की ॲप्लिकेशन आहे त्याचा फाईल फॉर्मॅट आपल्याला एक्झॅक्टली डिफाईन करावं लागेल. प्रत्येक ॲप्लिकेशनचा फाईल फॉर्मॅट हा वेगळा राहणार आहे. इम्पॉसिबल टू चेंज एनिथिंग ऑन दिस फाईल फॉर्मॅट. जर एक ॲप्लिकेशनची फाईल दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायची असेल तर ते कॉम्पॅटिबल असलं पाहिजे. दॅट्स इज मेजर ड्रॉबॅक ऑफ फाईल सिस्टम. इनकॉम्पॅटिबल फाईल फॉर्मॅट्स. हे जे आहे फाईल दुसऱ्या ॲप्लिकेशनला सपोर्ट करत नाही. ईच ॲप्लिकेशन हॅज इट्स ओन फाईल फॉर्मॅट्स, देअरफॉर इट इज इम्पॉसिबल टू एक्सचेंज फाईल बिटवीन द ॲप्लिकेशन. जर फाईलच एक्सचेंज होणार नाही तर मग तुमचं काम जे आहे थांबून जाईल. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DBMS डाटाबेस. कॉन्करंट यूज. डेटाबेस सिस्टीम अलाउज सेव्हरल युजर टू ॲक्सेस द डेटाबेस कॉन्करंटली जे की आहे अलाउ करतं डाटाबेस. डाटा कॅप्चरिंग अँड डेटा स्टोरेज इज नॉट रिडंडंट. द सिस्टम कॅन बी ऑपरेटेड फ्रॉम अ सेंट्रल कंट्रोल. डेटा कॅन बी अपडेटेड मोर एफिशियंटली. डेटाबेस सिस्टम काय करतं, अलाउ करतं सेव्हरल युजर्स ॲट ए टाईम लॉग इन होऊ शकतं. सेव्हरल युजर्स डाटा ॲक्सेस करू शकतो. जसं गव्हर्नमेंटच्या तुम्ही साईट बघता
सातबाराचा उतारा जर तुम्हाला काढायचा असेल तर n नंबर ऑफ युजर्स त्याच्यावरून काढू शकतात. डेटा कॅप्चरिंग अँड डेटा स्टोरेज इज नॉट रिडंडंट. जो काही डाटा असेल तो युनिक असेल, तो रिडंडंट राहणार नाही. द सिस्टीम कॅन बी ऑपरेटेड फ्रॉम अ सेंट्रल कंट्रोल. एक सेंट्रल कंट्रोल असणार आहे आणि सेंट्रल कंट्रोलवरून पूर्ण सिस्टीम ही ऑपरेट होणार आहे. आणि डेटा कॅन बी अपडेटेड मोर इफिशियंटली. आणि जो काही अपडेशन असेल डेटामध्ये तो करेक्टली जे आहे समोर अपडेट होणार आहे. स्ट्रक्चर अँड डिस्क्राईब डेटा. डाटाबेसचं दुसरं जे महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकता किंवा ॲडव्हान्टेज. स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये राहील आणि डिस्क्राईब राहील. म्हणजे कॉलम नेम, कॉलमची वरती नाव दिसत आहे आणि ते रोजमध्ये आपल्याला जी आहे व्हॅल्यू दिसत आहे. डेटाबेस सिस्टीम डज नॉट ओनली कंटेन द डेटा बट ऑल्सो द कंप्लीट डेफिनेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ द डेटा. डेटा इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चर डेटा. आपल्याला माहीत आहे नाम हे स्ट्रिंगमध्ये राहील, तर पोस्ट कोड जे राहील ते नंबर्समध्ये राहील, सिटी हे स्ट्रिंगमध्ये राहील. अशा टाईपनं जे आहे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये डेटा असणार आहे. कुठल्याही असा फॉर्मॅटमध्ये नसणार. फक्त स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट म्हणजे नाव असेल तर स्ट्रिंगमध्ये आणि नंबर असेल तर तो नंबर फॉर्मॅटमध्ये किंवा इंटिजर फॉर्मॅटमध्ये. सेपरेशन ऑफ डेटा अँड ॲप्लिकेशन. डेटा आणि ॲप्लिकेशनचं सेपरेशन राहील. DBMS मधात काम करणार आहे. या साईडला सर्व ॲप्लिकेशन असणार आहे आणि इथे डेटा असणार आहे. डायरेक्टली जे आहे डेटा ॲप्लिकेशनला मिळू शकत नाही. मधात काय असेल DBMS असणार आहे. अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डज नॉट नीड एनी नॉलेज. सॉफ्टवेअरला कुठल्या वेगळ्या नॉलेजची गरज पडणार नाही. अबाउट द फिजिकल डेटा स्टोरेज, एन्कोडिंग फॉर्मॅट, स्टोरेज प्लेस, कुठे तो डेटा आहे, काय आहे, कुठल्या एन्कोडिंगमध्ये आहे, याची कशाची गरज पडणार नाही. कम्युनिकेट DBMS वाया स्टँडर्डाइज इंटरफेस विथ द हेल्प ऑफ स्टँडर्डाइज लँग्वेज लाईक SQL. SQL थ्रू जे आहे ॲप्लिकेशन प्रोग्राम DBMS सोबत बोलणार आहे. DBMS काय करणार आहे, SQL ची भाषा DBMSला कळते आणि त्याच्यामार्फत डाटा तो रिट्रीव्ह करणार आहे. डेटा इंटिग्रिटी आणि पर्सिस्टंट. व्हॉट इज मीन बाय इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे जर तुम्ही ₹1 बँकेतून काढला तर तुमच्या खात्यात ₹1 कमी व्हायला पाहिजे. जर तुमच्या खात्यात ₹2 कमी होत आहे तर मग ती इंटिग्रिटी म्हणणार नाही. ओके, दॅट इज अ लिकेज टू द डेटा. डेटा इंटिग्रिटी इन्क्लूड्स ऑल्सो द प्रोटेक्शन ऑफ द डेटाबेस फ्रॉम अनऑथराइज ॲक्सेस अँड अनऑथराइज चेंजेस. तर डाटा इंटिग्रिटी हेच आपल्याला ठरवते की जे की आहे आपला डाटा सुरक्षित आहे, त्याला अनऑथराइज कोणी ॲक्सेस करत नाही आहे. जर आपल्या खात्यातून ₹50 निघाले तर ₹50 डेबिट व्हायला पाहिजे. दॅट इज द इंटिग्रिटी. डेटा पर्सिस्टंट मीन्स दॅट इन अ DBMS ऑल डेटा इज मेंटेन ॲज लॉंग ॲज इट इज नॉट डिलीट एक्सप्लिसिटली. जोपर्यंत डाटा डिलीट आपण करत नाही तोपर्यंत डाटा ॲज इट इज असला पाहिजे डाटाबेसमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज डाटा पर्सिस्टंट. त्याच्यानंतर व्ह्यूज आहे तर ते आपण नंतर बघणारच आहोत. व्ह्यूज म्हणजे फक्त आपल्याला जे शो करायचा डाटा आहे, जो काही टेबल आहे त्याला फक्त शो करायचं, त्याच्यामध्ये ऑपरेशन कुठले होणार नाहीत. ते जे काही राईट्स आहे ते आपण युजरला देऊ. दॅट इज द वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डाटाबेस. अजून काही ॲडव्हान्टेजेस आहे DBMSचे, जसं की स्केलेबल. आपण याला समोर एक्सटेंड करू शकतो. ॲबिलिटी ऑफ अ सिस्टीम टू ॲडॉप्ट टू डिफरंट अमाऊंट ऑफ डेटा अँड नंबर्स फॉर युजर्स वाईल मेंटेनिंग द सेम परफॉर्मन्स. म्हणजेच याला स्केलेबिलिटी आहे. जसं आपल्याला वाटतं त्या पद्धतीनं आपल्याला नंबर ऑफ युजर्स आपण वाढवू शकतो आणि सेम परफॉर्मन्ससुद्धा आपण मेंटेन करू शकतो. एक्सपेंडेबिलिटी सेम ॲज अ स्केलेबिलिटी. स्केलेबलमध्ये आपण नंबर ऑफ युजर वाढवलेले आहे. एक्सपेंडेबिलिटीमध्ये नवीन ॲप्लिकेशन्स जे आहे ते ह्याच्यामध्ये वाढवता येऊ शकतात. न्यू ॲप्लिकेशन्स ऑर अदर ॲडिशन लाईक न्यू युजर इंटरफेसेस कॅन बी रिअलाइज्ड विदाउट इंटरफिरिंग विथ द ऑलरेडी वर्किंग ॲप्लिकेशन. नवीन ॲप्लिकेशन वाढवू शकता. ॲक्सेस कंट्रोल तुम्ही देऊ शकता. टू द रिस्ट्रिक्शन्स, डिफरंट रिस्ट्रिक्शन्स तुम्ही टाकू शकता. ॲक्सेस टू डेटाबेस ऑर पार्ट ऑफ इट कॅन बी कंट्रोल ऑर रिस्ट्रिक्टेड फॉर ईच युजर बट ऑल्सो युजर ग्रुप्स. आपण त्याला कंट्रोल करू शकतो. रीड करू शकतात, ते राईट करू शकतात. त्यांना लॉग इन ID देऊ शकतो. ईमेल OTPs वगैरे आपण प्रोव्हाइड करू शकतो. रिकव्हरी अँड बॅकअप. DBMS has a feature which allow to recover data sets. For example, after a failed transaction or a system crash, data can be recovered. Additionally, a backup from the whole system can be made to store in a safe place. म्हणजे रिकव्हरी आणि बॅकअप. जर आपण खात्यातून ₹5000 आपण कधी कधी विड्रॉल करतो परंतु पैसे येत नाही, नंतर काय होतं थोड्या वेळानं आपल्याला मेसेज येतो की आपलं ₹5000 डिडक्ट झाले आहे. परंतु नंतर मग परत आपल्याला 10 ते 15 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये मेसेज येतो की तुमचं अकाउंटमध्ये परत तुमचे ₹5000 जे कटले होते ते तुमच्या खात्यामध्ये परत क्रेडिट झालेले आहे. म्हणजेच काय आहे, रिकव्हरी. म्हणजे डाटा जर फेल झालं ट्रान्झॅक्शन तर ऑटोमॅटिकली ते रिकवर होऊन जातं. आणि बॅकअप म्हणजे ऑटोमॅटिकली जे आहे बॅकअप होणं, जो की डाटा असेल डेली सेव्ह होणं. कुठले ॲप्लिकेशन्स आहे डाटाबेसचे.
एक्झाम्पल ऑफ यूज ऑफ डाटाबेस सिस्टीम, मॅनेजमेंट ऑफ बँक अकाउंट, टाइम टेबल इन्फॉर्मेशन सिस्टम, लायब्ररी कॅटलॉग सिस्टम.